पाहिलं होतं की 6 तारखेला 6 जूनला जंतर मंतरवर आम्ही आमचं पहिलं आंदोलन केलं होतं आणि तिथं प्रचंड स्टुडंट्स आणि जे देशातले युथ आहेत ते एकत्र झाले होते आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून आपले जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला होता. कारण की काय झालं होतं, 6 जूनपर्यंत या देशात 5 नीटच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली होती आणि आम्ही असं अल्टिमेटम दिलं होतं की 13 जूनपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. पण तरी पण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे आम्हाला हे आंदोलन देशव्यापी घेऊन जावं लागलं आणि त्यानंतर मी पुणे, नागपूर, जयपूर, लखनौ, अमृतसर अशा अशा ठिकाणी सभा घेतल्यात आणि तिथं हजारोच्या नंबर्समध्ये स्टुडंट्स आणि युथनी आम्हाला सपोर्ट दिला आणि सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जिम्मेदारी घेऊन, मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन राजीनामा दिलाच पाहिजे. आणि 6 जूनपर्यंत तरी फक्त 5 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. आपण मागच्या 3 दिवसात पाहिले तर 6 ते 7 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. तर जसं जसं नीटची रिएक्झामिनेशन जवळ येते, उद्या रिएक्झामिनेशन आहे, पण जसं जसं रिएक्झामिनेशन जवळ येते तसं तसं अजून जास्त विद्यार्थी आत्महत्या करताय. मागच्या 48 तासात 6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. तर कुठे ना कुठे विद्यार्थ्यांचा या सिस्टमवरनं पूर्ण भरोसा उठलेला आहे. त्यांना अजिबात अपेक्षा नाही की ही सरकार त्यांच्यासाठी काही करू शकते. तर आता आमची मागणी आहे, आज आम्ही देशभरातून सगळे स्टुडंट, सगळे युथ जंतर मंतरला एकत्रित होत आहे आणि 1 वाजता आमचं आंदोलन सुरू होणार आहे, जिथं आम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट, फक्त राजीनाम्यावरच गोष्ट थांबून चालणार नाही. मी जयपूरला गेलो होतो, तिथं प्रदीप मेघवालच्या परिवाराला मी भेट दिली. प्रदीप मेघवालचे जे वडील आहेत ते एक डेली वेज लेबरर आहे, ते मजदुरीचं काम करतात. त्यांनी आपली जमीन गहाण ठेवून लोन घेतलं होतं. मुलगा तर गेला, मुलगा तर आपण वापस नाही आणू शकत, पण जे त्याच्यावर कर्ज आहे त्या कर्जाचं काय? सरकारकडून काहीच त्यांना मदत झालेली नाही. एक फोन कॉल सुद्धा गेलेला नाहीये त्यांच्या परिवाराला. आणि फक्त प्रदीप मेघवालच नाही, नागपूरला मी गेलो होतो, आकांक्षा चतुर्वेदी, 17-18 वर्षाची आकांक्षा, तिनेही आत्महत्या केलेली आहे आणि तिच्या वडिलांना पॅरालिसिस आहे, एक हार्ट अटॅक येऊन गेला आहे. ते छोटा केटरिंगचा बिझनेस करायचे. आता त्यांना त्यांचा छोटा जो केटरिंगचा बिझनेस होता तोही करता येत नाही, कारण की पॅरालिसिस झालेला आहे, हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. आणि आकांक्षाचं घर हे मुख्यमंत्री जे आहे महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून फक्त 5-10 मिनिटाच्या दुरीवर त्यांचं घर आहे. पण तरीही मुख्यमंत्री साहेबांकडून एकही फोन कॉल गेला नाहीये किंवा भेटही दिलेली नाहीये. तर माझी अशी अपेक्षा आहे आणि आमची अशी एक डिमांड आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी तर राजीनामा दिलाच पाहिजे, पण ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांचे सगळ्यांचे परिवार आज कर्जामध्ये बुडलेले आहेत. कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या देशात शिक्षण म्हणजे किती महाग आहे आणि त्याच्यातच मेडिकल MBBSचं शिक्षण म्हणजे तेही अजून जास्त महाग आहे. या सगळ्या परिवारांनी कर्ज घेतलं होतं, आज त्यांच्यावर 10-10, 15-15 लाखाचं कर्ज आहे. कोणी कोणी जमीन गहाण ठेवले आहेत, आपल्या शेती गहाण ठेवलेल्या आहेत. तर या परिवारांना तुम्ही त्यांचे लेकरं तर नाही वापस आणून देऊ शकत, पण कमीत कमी सरकार जे आता करू शकते ते त्यांना कर्जातून बाहेर काढू शकते. तर आमची अशी मागणी आहे की केंद्र सरकारने, भाजप सरकारने या सगळ्या परिवारांना 1 करोडचं कंपन्सेशन द्यावं. तुम्ही त्यांचे मुलं तर वापस नाही आणून देऊ शकत, तुमच्या सिस्टमच्या फेलियरमुळे त्यांच्या मुलांना त्यांचा जीव द्यावा लागला. मुलं तर तुम्ही वापस नाही आणून देऊ शकत, पण कमीत कमी आता त्या आई वडिलांचं कर्ज तरी तुम्ही कर्जातून त्यांना बाहेर काढा आणि 1 करोडचं कंपन्सेशन द्यावं, ही आमची रिक्वेस्ट आहे. थँक्यू. आंदोलन किती वेळ असणार आहे? आजचं आंदोलन संपल्यानंतर तुम्ही असं म्हटलं की आंदोलन हे कंटिन्यू सुरू राहणार आहे, तर हे इथून पुढे दिल्लीमध्ये तुमचं दररोज आंदोलन असणार आहे का? आजचं आंदोलन संपल्यानंतर तुम्ही दुसऱ्या देशातील इतर शहरामध्ये आंदोलन करणार? ते आम्ही संध्याकाळी ठरवू. वेगवेगळे मीडिया रिपोर्ट्स आहेत. पहिल्या दिवसापासूनच CJPला आम आदमी पार्टीची बी टीम सांगतात की आम आदमी पार्टी द्वारा स्पॉन्सर केले गए, तर त्याच्यावर तुम्ही काय बोलणार? मला वाटतं हे ना सगळ्या मुद्द्यावरनं दिशाभूल करण्याचे प्रयत्न चालू आहे. कारण की बघायला गेलं तर 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्सचे फ्युचर अफेक्ट झाले. नीट, CUT, SSC, GD अशा सगळ्या CBSE अशा सगळ्या एक्झाम आपण बघायला गेलं तर 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्सचं जे फ्युचर आहे ते अफेक्ट झालेलं आहे. यामागे कोणाची काही आयडिओलॉजी असो, कोणती पार्टीचं काही, म्हणजे कुठं चाललोय आपण? मेन मुद्दा काय? मेन मुद्दा हा आहे की आज 10 ते 12 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. 1 करोडपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं फ्युचर जे आहे ते अफेक्ट झालेलं आहे. ते सगळं सोडून आपण म्हणजे कुठल्या कुठल्या कन्स्पिरसी थेअरीमध्ये चाललोय. तर माझी रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी जो मुद्दा आहे, मेन मुद्दा आहे, त्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करावं आणि या विद्यार्थ्यांना न्याय भेटावा यावर आपण बोललं पाहिजे. नेटच्या पेपर फुटीनंतर आणखी एक नीटचा गोंधळ समोर आलाय. नागपूरच्या एका विद्यार्थ्याला अबुधाबीचं सेंटर देण्यात आलं. हे तर खूपच शॉकिंग आहे. आता मी थोड्या वेळ आधी वाचलं, काही मीडियाचे रिपोर्ट्स येत आहे की नागपूरच्या विद्यार्थ्याकडे, ज्याच्याकडे पासपोर्टही नाहीये, त्याचं जे सेंटर आलंय ते अबुधाबीचं आलेलं आहे. आता हा अजून कारभार, किती भोंगळ कारभार यांचा चालणार आहे मला काही कळत नाहीये. आधीच विद्यार्थी आत्महत्या करतायत, आधीच विद्यार्थी खूप टेन्शन मध्ये आहे.
तुम्ही री एक्झामिनेशन घेताय, तुम्ही एअरफोर्सनी पेपर पाठवताय, तुम्ही पॅरामिलिटरी फोर्सेस सगळं लावताय, पण सेंटरचं काय? तुम्ही किती हे असे तुम्ही PR गिमिक्स केले, तुम्ही हे नुसतं एअरफोर्स आणून पॅरामिलिटरी लावून काय अर्थ आहे जर तुम्हाला कुठं सेंटर ठेवावं याचं तुम्हाला भान नाहीये. तो जो नागपूरचा मुलगा आहे ज्याच्याकडे पासपोर्ट नाही तो कसा अबुधाबीला जाणार हे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगावं आता मला. सर, सुरुवातीला असं सांगितलं होतं की म्हणजे महाराष्ट्र असो किंवा देशभरातले जे नेते आहेत त्या मुद्द्यावरती विरोधी पक्ष करत होता. आता उतरताना पाहायला मिळतंय कोणत्या एखाद्या विरोधी पक्षाने सांगितलं की अभिजित दिपके आणि आम्ही सोबत आंदोलन करणार आहोत, तर तुमचा त्याला पाठिंबा असेल? ज्या ज्या पक्षांना, ज्या ज्या नेत्यांना या देशाच्या स्टुडंट्सची काळजी आहे, ज्यांना वाटतं या स्टुडंट सोबत, या देशातल्या स्टुडंट सोबत अन्याय झालेला आहे, त्या नेत्यांनी आमच्या सोबत यावं. आम्ही त्यांना, दे आर ओपन टू जॉईन अस. कारण की आमची जी मुवमेंट आहे ती कम्प्लिटली एपॉलिटिकल आहे, इंडिपेंडंट आहे. आमची जी मुवमेंट आहे ती स्टुडंट्सची मुवमेंट आहे. तर मला नाही वाटत की स्टुडंट्सच्या मुवमेंटला सपोर्ट द्यायला कोणत्याही पार्टीला काही प्रॉब्लेम असला पाहिजे. नाउ द टाइम हॅज कम फॉर अस टू राईज अबव पॉलिटिकल डिफरन्सेस, पॉलिटिकल आयडिओलॉजीज अँड राईज अबाउट पार्टीज. विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे. तर सगळ्यांनी आपल्या ज्या काही पार्टी असू, भाजपवाली असू द्या, भाजपवाल्यांच्या मुलांनी नीटची परीक्षा दिली असतील, त्यांनी आमच्या मुवमेंटला सपोर्ट करावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट झाल्याचा असा दावा करणारा एक फोटो आला. त्याचं कारण काय वाटतं अशा पद्धतीचे फोटो येण्याचं? त्याच्यात तथ्य काय? नाही, याच्यात तुम्ही बघून घ्या. म्हणजे जे काही कन्स्पिरसी थेरीज आहे, अभिजित दिपकेच्या मागे हा पक्ष आहे, अभिजित दिपके यांच्या मागे संघाचा हात आहे, अभिजित दिपके जे आहे ते मोदींना अमेरिकेत भेटले, हे सगळं काय? ह्या सगळ्या फालतू गोष्टी आहे ज्या मेन मुद्द्यावरून भटकवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांना भीती वाटते विरोधी पक्षांना की अभिजित दिपके ही त्यांची स्पेस घेत आहेत म्हणून? मला वाटतं भीती विरोधी पक्षांना नाही वाटत. भीती जी वाटते ती सरकारला वाटते, कारण की या देशाचा युवक कुठं ना कुठं जागा झालेला आहे आता, आणि सरकारला जाब विचारतोय, प्रश्न विचारतोय. पत्र लिहिले कोणाला? मी काल जे आपले प्रधानमंत्री आहे नरेंद्र मोदीजी, त्यांना पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की धर्मेंद्र प्रधानांचा तर तुम्ही राजीनामा घेतलाच पाहिजे, सोबतच 1 करोड कंपन्सेशन पण दिलं पाहिजे. आणि माझी अशी विनंती आहे सरकारला आणि खास करून मोदी साहेबांना, जर तुम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेसाल तर ती कुठेही तुमची वीकनेस म्हणून बघितल्या जाणार नाही. ते असं बघितलं जाईल की तुम्ही मान्य करताय काहीतरी चुकी झाली आहे आणि तुम्ही इम्प्रूव्ह करायला तयार आहे. सो दॅट इज अ गुड साइन. एक्सेप्टिंग अ मिस्टेक इज नॉट अ वीकनेस. इट शोज दॅट यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह द सिस्टम. हे जे तुमचं आंदोलन आहे ते एक प्रकारे बीजेपीला खूप बीजेपी असल्याचा आरोप होतोय. हे सगळं त्यांनीच चालवलेलं आहे. एक प्रेशर कुकरसाठी वापरलं जातंय, एक शिट्टी म्हणून वापरलं जातंय. धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यानंतर तुमचं आंदोलन हे फिजल आउट होईल, आंदोलन संपेल, असं एक चर्चा विरोधी पक्ष करतोय किंवा सर्वसाधारण चर्चा होती. त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं? आमचं तर हेच म्हणणं आहे की आंदोलन तर आताशी सुरू झालेलं आहे आणि हे फक्त आता नीट पुरतं राहणार नाही. देशात जेवढे शिक्षणाचे मुद्दे आहेत, जेवढे बेरोजगारीचे मुद्दे आहेत, आज जे आपल्या देशात होतंय ते कशामुळे होतंय? मागच्या 40 वर्षात आपल्या देशात सगळ्यात जास्त बेरोजगारी दर आहे. 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्स अफेक्टेड झालेले. आम्ही ज्यांच्या विरोधात बोलतोय धर्मेंद्र प्रधान, ते कोणत्या पक्षाचे आहेत? माझ्यावर जो हल्ला झाला जयपूरमध्ये, ते कोणत्या पक्षाचे किंवा कोणत्या विचारधाराचे? सर, तुम्ही महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहात. महाराष्ट्रात सध्या जे काही राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत, जनतेने एका पक्षाला मतदान करायचं, त्यानंतर त्यांचे खासदार दुसऱ्या पक्षात जातात, त्याच्याकडे कसे बघता तुम्ही? एज्युकेशन, सामाजिक, राजकीय अंगाने देखील याचा विचार करून तुमचं काय? मला तर वाटतं ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी आणि खास करून सगळ्या नेत्यांसाठी. म्हणजे जे लोक, खास करून जो सत्ता पक्ष आहे या देशात भाजप, तुमच्याकडं खासदार फोडायला 50-50 कोटी आहेत. पण जसं मी आधी सांगितलं, आकांक्षा चतुर्वेदी जिच्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे, कर्जामध्ये बुडलेले, त्यांच्याकडे द्यायला तुम्हाला 1 करोडही नाहीये. खासदार फोडायला तुमच्याकडे पैसे आहे. सरकार जे पाडायला तुम्ही एवढी हे धावपळ करतात, पैसा लावतात, आमदारांना गुवाहाटीला घेऊन जातात, त्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे. पण जे परिवार, ज्या नीटच्या मुलांनी आत्महत्या केली, त्यांच्या परिवाराला मदत करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीये. आमच्या टॅक्सचा पैसा तुम्ही नुसत्या सरकार पाडण्यासाठी वापरतात, आमदारांची खरेदी विक्री करण्यासाठी वापरतात. अरे तो मुलांना द्या, त्यांच्या परिवारांना द्या, ते कर्जातून बाहेर निघतील. महाराष्ट्र एक काय पुरोगामी प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणून होता, शाहू फुले आंबेडकरांचा ओळखला जातो आजही. मात्र ज्या पद्धतीने राजकीय परिस्थिती समोर येताना पाहायला मिळते, तरुणांसमोर मोठे प्रश्न आहेत, आव्हानं आहेत. ते प्रश्न सोडून अशा पद्धतीने खासदारांची अशा पद्धतीने खरेदी विक्री होण्याचा आरोप होतो. कसं बघताय या सगळ्या? मला तर वाटतं मुद्दामून महाराष्ट्राला मागे खेचण्याचे प्रयत्न चालू आहेत. मी मागच्या 5-6 वर्षापासून बघतोय जे काय झालंय, मराठी माणसाचा आवाज दाबण्याला बघताय. सगळे मराठी पक्ष या लोकांनी फोडून काढलेत, संपून टाकलेत. एनसीपी असो, शिवसेना असो, माझं काही पर्सनल अटॅचमेंट नाही त्या पक्षांशी, पण ते पक्ष कुठे ना कुठे मराठी माणसाला रिप्रेझेंट करत होते. तर तुम्ही अशा रिजनल पार्टीजला फोडून काय साध्य करायला बघताय?
भारत देशात एका पक्षाचं राज कधीच चालणार नाही, कारण की आपला देश खूप डायव्हर्स आहे. तमिळनाडू असू द्या, वेस्ट बेंगाल असू द्या, नॉर्थ ईस्टचे दुसरे राज्य असू द्या, नॉर्थ असू द्या, साऊथचे दुसरे केरला असू द्या, कर्नाटक असू द्या, प्रत्येक राज्याचे काही ना काही रिजनल पॉलिटिक्स आहे. आणि त्या रिजनल पॉलिटिक्ससाठी तिथलच्या लोकांच्या समस्येसाठी तिथलच्या पक्षाचं असणं खूप गरजेचं आहे. भारताच्या स्ट्रॉंग आणि हेल्दी डेमोक्रेसीसाठी रिजनल पार्टीज खूप गरजेचे आहेत. हे जे लोक रिजनल पार्टीजला संपवण्याच्या मागे लागलेले आहेत, ते देशविरोधी काम करत आहेत, ते देशाशी गद्दारी करत आहेत. देशाचा लोकतंत्र रिजनल पार्टीजला संपून टिकणार नाही. आता ह्या सगळ्या परिस्थिती आहे, रिजनल पार्टीचे नेते समोर येते. अशा परिस्थितीमध्ये राजकीय पर्याय म्हणून अभिजित दिपके समोर येणार का? तुमच्याकडे काय सोल्युशन आहे? फक्त पत्रकार परिषद घेतल्याने हे मुद्दे सॉल्व्ह होणार नाहीये. आमचं अजून राजकीय असं काही करायचा विचार नाही झाला. जसं मी म्हणलं, आमची एक युथ मुवमेंट आहे, स्टुडंट मुवमेंट आहे, आणि आम्हाला 1च महिना झालाय सर. आणि जसं सगळ्यांना माहिती आहे, हे एका सटायर मधून सुरू झालेलं होतं. त्यानंतर जो प्रतिसाद भेटला आम्हाला युवकांचा, स्टुडंटचा, त्याच्यानंतर आमची मुवमेंट जमीनवर उतरलेली आहे. तर आम्ही अजून पण खूपच म्हणजे सुरुवातीच्याच फेजमध्ये आहे. जसा जसा वेळ पुढे जाईल तसं तसं आम्ही आमचं काय स्वरूप असेल पुढे ते ठरवू. मग प्रश्नांची उत्तरं काय? हे जे काय घडतंय याला उत्तरं काय? फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा असं हे उत्तर असू शकत नाही. कारण याचे सगळ्या घडामोडी घडतात, याचे उत्तर काय अभिजित? सर, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. जर 12 स्टुडंट आत्महत्या करतायत, 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट अफेक्टेड झालेले आहेत, पेपर फुटीवर पेपर फुटी होतीये, जर कोणता नेता, कोणता मिनिस्टर राजीनामाही द्यायला तयार नसेल, तर आपण कशी अपेक्षा करू शकतो की तो सिस्टम नीट करेल किंवा ही सरकार सिस्टम नीट करेल? एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये जर 1-2 चुका केल्या तर त्याला कामावरनं काढण्यात येते की नाही येतं? कामावरनं काढण्यातच त्याला कामावरनं काढल्यानंतरच तर ती कुठं जो दुसरा नवीन येईल त्याच्या मनात भीती असते ना, मला काम नीट करावं लागेल, नाही तर मी जर काम नाही नीट केलं तर मलाही काढण्यात येईल. तर तिथून तर सिस्टम सुरू होतं ना. तर जर धर्मेंद्र प्रधानला काढण्यात आलं, त्यांचा राजीनामा जर पंतप्रधानांनी घेतला, तर हा एक स्ट्रॉंग मेसेज जाईल की जर कोणीही चुकी केली, कोणी सिस्टम नीट नाही चालवलं, तर त्याची खुर्ची जाईल आणि त्यानंतर सिस्टम सुरू होईल. जर नेत्यांमध्ये, मंत्र्यांमध्ये भीतीच नसेल त्यांची खुर्ची जाण्याची, तर ते कसं काय काम नीट करतील आणि कसं काय आपण सिस्टम नीट करायची अपेक्षा करू शकतो? पण मोदी गव्हर्नमेंटमध्ये कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा घेतला, त्यांना जास्तीत जास्त रिशफल केलं जातं. कॅबिनेट रिशफल होणार आहे. धर्मेंद्र प्रधानांना कुठेतरी दुसरं मंत्रालय दिलं तर हा सगळा प्रश्न बीजेपी सरकारसाठी संपून जातो. मग त्याच्यानंतर तुम्ही काय करणार? आंदोलनाची दिशा काय आहे? नुसतं धर्मेंद्र प्रधानांकडून शिक्षा मंत्रालय काढून घेणं चालणार नाही. जे परिवार आहे, जे आज कर्जात डुबलेले आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागेल. कारण की धर्मेंद्र प्रधान तर इज जस्ट वन ऑफ द मेनी फेसेस. पण जे आपलं एज्युकेशन सिस्टम पूर्ण कोलॅप्स झालेलं त्याचं काय? तर तो एक पूर्ण सिस्टमॅटिक कोलॅप्स आहे. त्यासाठी आम्ही आमचं आंदोलन पुढे चालू. धर्मेंद्र प्रधान इज जस्ट द बिगिनिंग. सोशल मीडियावरती तुमचा अल्टिमेट गोल काय, म्हणजे काय, कशा पद्धतीने पुढे जाणार तुमचं गोल? सर, पहिले एक मुद्दा तर आम्हाला सॉल्व्ह करू द्या. जेव्हा एक मुद्दा सॉल्व्ह होईल आमचा, तेव्हा आम्ही दुसऱ्या याच्यावर येऊ. नाही, सगळ्यात महत्वाचं सोशल मीडियावरती अनेक वेळा ट्रोल पण करण्यात आलं, पण अभिजित दिपकेंची जातही काढण्यात आली. इतक्या खालच्या थराला हे सगळं राजकारण चाललंय का जात काढण्यात? नाही सर, म्हणजे काय जात काढा, तुम्ही धर्म काढा. आपल्या देशात काय चालू आहे? मागच्या 10-12 वर्षापासून हेच चालू आहे. जाती धर्माचंच राजकारण चालू आहे. हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम. काय भेटलं या हिंदू मुस्लिममुळे आपल्याला? या हिंदू मुस्लिममुळे आपल्याला 40 वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी दर भेटलेला आहे. या हिंदू मुस्लिममुळे आपल्या देशात नुसतं पेपर फुटीवर पेपर फुटी चालू आहे. तर तुम्ही माझी जात काढा, तुम्ही माझा धर्म काढा, त्याच्याने पेपर फुटी थांबणार आहे का? त्याच्याने जे स्टुडंट्स आत्महत्या करणार आहेत ते थांबणार आहे का? ते जर थांबणार असेल तर बिंदास माझी जात आणि धर्म तुम्ही काढा.